जर संविधान वन्य प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल विचार करू शकतो तर अनाथ मुलं आणि युवकांच्या संरक्षण व शोषण मुक्तीबद्दल का विचार करत नाही। हे शब्द आहेत संविधान सभेच्या अध्यक्ष पॅनेलमधील एकमेव महिला दुर्गाबाई देशमुख यांचे। असहयोग आंदोलनादरम्यान यांनी शाळा सोडली। कारण काय होतं तर शाळेमध्ये इंग्रजी भाषा सक्तीची होती। 1930 मध्ये मद्रास दांडी यात्रेची धुरा सांभाळत असताना इंग्रजांनी यांना अटक केली व 3 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा केली। तुरुंगात महिला कैद्यांवरती अत्याचार होत आहेत, त्यांचं शोषण होते, म्हणून यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आपलं उरलेलं शिक्षण पूर्ण केलं व या विरोधात आवाज उठवला। विधवा, असहाय्य आणि अशिक्षित महिलांसाठी यांनी साक्षरता अभियान सुरू केला व मद्रास महिला संघाची स्थापना केली। महिलांसाठी केलेल्या या समाज कार्यामुळेच त्यांना 1946 मध्ये संविधान सभेचे सदस्यत्व देण्यात आले आणि याच वेळी हिंदू कोड बिल मार्फत महिलांच्या संपत्तीच्या अधिकाराचा त्यांनी मुद्दा मांडला। या अशा साहसी आणि निर्भीड महिलांमुळेच आज महिलांना अधिकार मिळालेत, पण दुर्दैव की आजच्या महिलाच त्यांना विसरलेल्या आहेत। पण आपण जबाबदारी घेतलेली म्हणून अशा अजून 8 अज्ञात वीरांगणांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला फॉलो नक्कीच करा।